नमस्कार. थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे मानसीचा आता खूप मोठा अपघात झालेला असतो. तर तो अपघात नसून तो घातपात असतो. कारण रणजितने तेजसला मारण्याची सुपारी दिलेली असते आणि तेजसचा जीव वाचवून इथे मानसीने स्वतःचा जीव धोक्यात घातलेला असतो. तेव्हा इथे तेजस आता खूपच जास्त घाबरतो आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. तिथे आल्यानंतर आता एमर्जन्सीमध्ये तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात आणि तिचं ऑपरेशनसुद्धा सक्सेसफुली पार पडतं. पण इथे जेव्हा डॉक्टरांना तेजस विचारतो की मानसी कशी आहे, तेव्हा डॉक्टर म्हणतात की त्यांची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल आहे. त्यांना 24 तासासाठी आता अंडर ऑब्झर्वेशनसाठी ठेवू. जर त्यांना शुद्ध आली तर ठीक, नाहीतर त्या कोमामध्ये जातील, असं आता डॉक्टरांनी तेजसला सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे तेजस खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो. पण इथे फायनली आता तेजसचं प्रेम हे जिंकलेलं असतं. तेजसच्या प्रेमामुळे मानसी आता मृत्यूच्या दारातून आता परत आलेली असते आणि त्यामुळे इथे तेजसला खूपच जास्त आनंद होतो. तर त्याचबरोबर इथे रणजितने तेजसला मारण्यासाठी सुपारी दिलेली असते त्या ट्रकवाल्याला. पण इथे मानसीमध्ये येऊन तेजसला बाजूला करते आणि तेजसचा जीव वाचवते. तेजसऐवजी आता इथे मानसीचा अपघात झालेला असतो आणि हे सगळं रणजित आपल्या डोळ्यांनी बघतो. त्यामुळे आता रणजित वेड्यासारखा करत असतो. मानसी आणि तेजसला वेगळं करण्यासाठी त्याने हा रचलेला डाव असतो. पण त्याच्यामध्ये आता त्याचंच खूप जास्त मोठं नुकसान झाले की काय असं त्याला वाटतं. कारण तेजसच्या ऐवजी मानसी हॉस्पिटलमध्ये आता गेलेली असते. त्यामुळे इथे रणजित आता वेड्यासारखा वागत असतो, वेडा झालेला असतो. तर आता आजच्या भागामध्ये इथे मानसी तेजसच्या प्रेमामुळे कशी काय शुद्धीवरती येते आणि रणजित इथे मानसीच्या प्रेमामध्ये कशा पद्धतीने वेड्यासारखा वागतो, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे मानसी खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. कारण तेजसने ते लकी चार्म तिच्या पर्समध्ये ठेवलेलं असतं आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं की तेजस ऑफिसमध्ये आला होता. रणजितने रात्री फोन केला होता, तो सुद्धा तेजसनेच उचलला होता. त्यामुळे तेजसला कळलं की आज माझं प्रेझेंटेशन आहे आणि मला लवकर ऑफिसला जायचं आहे. तर इथे आता मानसी खूपच जास्त हुशार असते. तिला लगेच कळतं की तेजसला कळले की ती रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते आणि म्हणूनच इथे तेजसला असं वाटतं की आता मानसीने मला सांगितलेलं सुद्धा नाही आहे की ती रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते. मग ठीक आहे ना, हे चांगलंच आहे. तसंही मला मानसीला स्वतःपासून दूर करायचंच आहे, या घरापासून दूर करायचंच आहे आणि रणजितबरोबर त्यांचं लग्न लावून द्यायचं आहे. कारण रणजित त्यांच्यासाठी खूपच जास्त परफेक्ट मॅच आहेत असं तेजसला वाटत असतं. पण कुठे ना कुठेतरी तेजससुद्धा इन्सिक्युअर झालेला असतो, तोसुद्धा हर्ट झालेला असतो. त्याला असं वाटतं की मानसीने माझ्यापासून ही गोष्ट का लपवली की ती रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते आणि त्याच्यामुळे मनातल्या मनात तो सुद्धा रागावलेला असतो. मानसी त्याच्यापासून दूर जायला हवे असं तो जरी म्हणत असला तरीसुद्धा ती लगेचच त्याला सोडून जावी असं त्याला वाटत नसतं. कारण आता कुठे ना कुठेतरी त्याच्या मनामध्ये मानसीबद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार झालेला असतो. तो मानसीवरती आता प्रेम करायला लागलेला असतो. पण तरीसुद्धा त्याला असं वाटत असतं की या घरामध्ये मानसी राहिली तर कदाचित गायत्री वहिनी तिला त्रास देतील, घरातले काही लोक तिला त्रास देतील. त्याच्यामुळे त्याला असं वाटत असतं की मानसीने इथून जावं आणि त्यांचं सुखी आयुष्य जगावं. पण इथे जेव्हा त्याला कळतं की मानसी रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते, तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, आता तर मला चान्सच मिळाला आहे. आता मी त्यांच्यावरती रागवतो, त्यांच्याजवळ जरा अबोला धरतो, तुटक बोलतो, मग ते माझ्यावरती रागवतील आणि मला सोडून निघून जातील. त्यामुळे इथे आता जेव्हा मानसी तेजसला फोन करते आणि म्हणते की मला तुम्हाला भेटायचं आहे, मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे, तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, चौकामध्ये या, चहावाल्याच्या टपरीजवळ समोर जो चौक आहे तिथे मी आहे. तुम्हाला जे काही बोलायचं ते पटकन बोला. मी काय रिकामटेकडा नाही आहे आता, तुम्ही बोलवाल तेव्हा तिथे यायला. तर इथे इथे सुद्धा तो मानसीजवळ आता चुकीचंच बोलतो. त्यानंतरला मानसी रणजितला म्हणते की तेजसचा काहीतरी गैरसमज झाला आहे, त्याच्यामुळे मला त्यांना जाऊन जरा भेटायचं आहे, त्यांचा गैरसमज दूर करायचा आहे. मी 1 तासात जाऊन परत येते आणि ती आता तेजसजवळ भेटायला जाता यावं म्हणून रणजितजवळ रिक्वेस्ट करते. तेव्हा इथे रणजितला खरं तर त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं ठेवायचं असतं. पण आता त्याला मानसीच्या नजरेमध्ये हिरो बनायचं असतं. त्याची विलन
जी काही इमेज असते ती त्याला आता बाजूला ठेवायची असते आणि म्हणून तो म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला तेजसला भेटायला जायचं आहे, तुम्ही जा, काहीच हरकत नाही. पण या गोष्टीचा रणजितला राग येतो. त्याला असं वाटतं की मानसीने म्हणजे काल उशिरा आली, लवकर घरी गेली, आजसुद्धा ती वेळेवरती आली आहे, पण कामात लक्ष नाही, तर तिला तेजस जास्त महत्त्वाचा वाटतोय. म्हणून आता या तेजसचा काटा काढायची वेळ आलेली आहे. तेव्हा रणजित आता त्याच्या ओळखीच्या माणसाला, ट्रकवाल्याला तो सुपारी देतो, पैसे देतो आणि म्हणतो की हा आहे तेजस आणि मोबाईलमध्ये त्याचा फोटो दाखवतो आणि म्हणतो की याचा काटा काढायचा आहे, म्हणजे कायमचा. अगदी असा अपघात झाला पाहिजे की जाग्याच त्याचा मृत्यू झाला पाहिजे, म्हणजे हॉस्पिटललासुद्धा न्यायची गरज नाही आहे, जागच्या जागी मेला पाहिजे, असं रणजितने सांगितलेलं असतं. तेव्हा ट्रकवाला सांगितल्याप्रमाणे आपलं काम करतो आणि खूप जास्त पैसे रणजितने त्याला दिलेले असतात. त्याच्यामुळे जेव्हा चौकामध्ये तेजस मानसीची वाट बघत उभा असतो, तेव्हा रणजितसुद्धा तिथे आलेला असतो आणि मानसी घाईघाईने तेजसला भेटायला येत असते. ती म्हणत असते की तेजस, हे लकी चार्म तुमचंच आहे आणि मी सुद्धा आयुष्यभरासाठी तुमचीच आहे. मी तुमच्याबरोबरच राहणार, तुम्हाला सोडून मी कुठेही जाणार नाही. मला माहिती आहे तुम्ही खूप जास्त हर्ट झालात, तुम्हाला राग आला असेल ना माझा की मी तुमच्यापासून ही गोष्ट लपवली, पण आता मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगणार आहे आणि तुमचा गैरसमज मी दूर करणार आहे. आणि इथे आता तेजसला उडवण्यासाठी, त्याचा अपघात घडवून आणण्यासाठी जो ट्रक आलेला असतो, तो आता इथे तेजसला उडवणार. तेवढ्यात मानसी तिथे येते. मानसी तेजसला बाजूला करते आणि त्यानंतर मानसीचा खूप मोठा अपघात होतो. तेव्हा तेजस तिला लगेचच हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. मानसीचा झालेला अपघात डोळ्यासमोर बघून इथे रणजित पूर्णपणे आता पॅनिक झालेला असतो, हँग झालेला असतो. काय करावं त्याला काही कळत नसतं. तेव्हा इथे आता खूपच जोराने तेजस ओरडतो की लकी चार्म, असं ओरडल्यानंतर आजूबाजूची लोकं जमा होतात. त्यानंतरला इथे ॲम्ब्युलन्सला फोन करायला जातात, पण ॲम्ब्युलन्सला यायला उशीर होईल, म्हणून आता तिथे जी गाडी थांबलेली असते त्याच्यामध्ये आता काही लोकं मदत करतात आणि तेजस मानसीला घेऊन आता हॉस्पिटलमध्ये येतो आणि लगेचच मानसीचं ऑपरेशन करावं लागेल, कारण तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागलेला असतो. म्हणून तिला आता ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात आणि इथे आता फॉर्म भरायची वेळ येते. तेव्हा तिथे आता मानसीबरोबर असलेलं नातंसुद्धा लिहायचं असतं. तर इथे मानसीबरोबर असलेलं नातं तेजस काही लिहित नाही, कारण त्याला असं वाटत असतं की मी त्यांचा कुणीच नाही आहे, त्या माझ्या कुणीच नाही आहेत, त्यांना मला सोडून जायचंच आहे. पण पुन्हा इथे आता रिसेप्शनिस्ट म्हणतात, अहो हे काय, तुम्ही फॉर्म तर भरले आहेत ना, मग आता त्यांच्याबरोबर असलेलं तुमचं नातं का नाही लिहिलं, तुम्ही कोण आहात पेशंटचे. तेव्हा इकडे आता तेजसला आठवतं की मानसीने त्याच्यासाठी काय काय केलं आहे, मानसीचा त्याच्यावरती किती जीव आहे, अगदी इतका की त्याच्यासाठी स्वतःचा जीव द्यायलासुद्धा मानसी तयार झालेली आहे. म्हणजे त्याच्यावरचा हा जो काही अपघात आहे, जो वार आहे, तो तिने स्वतःवरती झेलला. ती स्वतः हॉस्पिटलमध्ये गेली आणि त्याचा जीव वाचवला. त्याच्याबरोबर घालवलेले क्षण, तरी ते मानसीबरोबर घालवलेले चांगले वाईट सगळे क्षण आता तेजसला आठवत असतात. मानसीने जे जे काही केले त्याच्यासाठी, त्याच्या घरच्या लोकांसाठी, ते सगळं त्याला आठवतं आणि कशा पद्धतीने तिचा अपघात झाला हे सगळं चित्र आता त्याच्यासमोर उभं राहतं आणि त्याला त्याच्या चुकीची जाणीव होते. त्याला असं वाटतं की जिला मी माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतोय, ती माझ्यासाठी स्वतःचा जीव द्यायलासुद्धा तयार आहे. तर इकडे आता मानसी आणि त्याचं जे काही नातं आहे ते त्याने त्याच्यामध्ये लिहायचं ठरवलेलं नसतं, पण तरीसुद्धा त्याची चूक त्याला कळते आणि तो तिथे लिहितो की पती म्हणून आणि पत्नी, असं जे काही नातं आहे ते आता तेजसने लिहिलेलं असतं आणि तो वाट बघत असतो की कधी एकदा मानसीचं ऑपरेशन होतं आहे आणि आनंदाची बातमी येते. तर इथे तेजसला आता कुठे ना कुठेतरी आपल्या चुकीची जाणीव झालेली असते की मी असं का वागलो, मी सतत त्यांना का बोलतो की मला सोडून जा सोडून जा, त्या तर माझ्यासाठी किती काय काय करतात. त्यानंतरला आता ऑपरेशन झाल्यानंतर इथे आता डॉक्टर बाहेर येतात. तेजस विचारतो की डॉक्टर कशी आहे मानसी. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की ऑपरेशन तर सक्सेसफुली झालेलं आहे, पण त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला आहे. आता आपण बघूया, त्यांची कंडिशन तर खूप जास्त क्रिटिकल आहे, रक्तसुद्धा खूपच जास्त वाहून गेले. त्याच्यामुळे 24 तासाच्या आत त्यांना शुद्ध आली तर ठीक आहे, नाहीतर त्या कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतात आणि कोमामध्ये गेल्यानंतर कोमातून लवकर बाहेर येतील की नाही ते सांगता येत नाही.
तेव्हा इथे आता त्यांना रक्तसुद्धा द्यावं लागणार आहे. तेव्हा इथे ब्लड बँकेतून आम्ही रक्त मागू आणि त्यांना लावू, पण बाकी सगळं काही देवाच्या हातातच आहे. तेव्हा इथे तेजस आता खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो. तेजस आता देवाजवळ प्रार्थना करत असतो. तो म्हणत असतो की देवा, माझं चुकलं, माझ्या चुकीची शिक्षा तुम्ही मला द्या. तुम्ही प्लीज माझ्या चुकीची शिक्षा मानसीला देऊ नका. त्या खरंच खूप चांगल्या आहेत. तो हात जोडून आता देवाजवळ उभा राहिलेला असतो आणि तो म्हणत असतो की देवा, मानसीने आमच्या घरच्यांसाठी आणि माझ्यासाठी खूप काही केलं आहे. तिची काही चुकी नाही आहे आणि ती एवढी चांगली असूनसुद्धा ती हे सगळं डिझर्व नाही करत. तिला बरं वाटू दे, तिला लवकरात लवकर शुद्ध येऊ दे, हवं तर तिच्यावरचं जे काही दुःख असेल ते माझ्यावरती येऊ दे, असं आता तेजस म्हणत असतो. त्यानंतरला इथे मंदिरामधून तेजसने तिच्यासाठी आता फूल आणलेलं असतं आणि इथे विभूतीसुद्धा आणलेली असते. तेजस म्हणतो, डॉक्टर, मी एकदा मानसीला भेटू शकतो का? तेव्हा डॉक्टर म्हणतात, हो भेटू शकता, पण असं काही बोलू नका जेणेकरून पेशंटला त्रास होईल. तेव्हा इथे तेजस आता जातो, मानसीच्या बाजूला आता जाऊन तो बसतो. मानसीचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो की मानसी, माफ करा मला, खरंच मला माफ करा, माझं चुकलं. मी तुमच्याबरोबर असं उद्धटपणे बोलायला नको होतं. तुम्ही किती केलं माझ्यासाठी, माझ्या घरच्या लोकांसाठी, तरीसुद्धा मी तुम्हाला म्हणालो की मला सोडून जा, सोडून जा. तुम्ही माझ्यासाठी स्वतःच्या जीवाचीसुद्धा पर्वा केली नाहीत. इतकं प्रेम करता, इतकं मानता तुम्ही मला. तेव्हा इथे तेजस म्हणतो की आता मलासुद्धा तुमच्यासाठी खूप काही करायचं आहे. मी आता तुम्हाला कधीच म्हणणार नाही की तुम्ही मला सोडून जा म्हणून. तुम्हाला माझ्याबरोबर राहायचं आहे ना, माझ्या घरच्या लोकांबरोबर राहायचं आहे ना, तुम्ही नेहमी माझ्याबरोबरच राहा. तुम्हाला मी कधीच सोडणार नाही, नेहमी तुमची काळजी घेईन. तुम्ही फक्त लवकर बरे व्हा. तेव्हा इथे मलासुद्धा तुम्हाला आता आनंदात ठेवायचं आहे. मला तुम्हाला या सगळ्या दुःखापासून दूर ठेवायचं होतं, पण आता जर तुम्हाला माझ्याबरोबर राहायचं असेल तर मी नेहमी तुम्हाला सुखातच ठेवेन, असं इथे आता तेजस मानसीचा हात हातामध्ये घेऊन तिला बोलत असतो. तेजस म्हणतो, मी तुम्हाला कधीही सोडणार नाही, कधीही जा म्हणणार नाही, मला सोडून जा असं सुद्धा म्हणणार नाही. मी सुद्धा आयुष्यभर तुम्हाला साथ देईन. तुमच्या बाबांचं स्वप्न आपण दोघंजणं मिळून पूर्ण करूया. तुमच्या बाबांनी माझी निवड केली आहे ना तुमच्यासाठी, मग मी त्यांच्या निवडीला मी कधीही चुकीचं ठरवू देणार नाही. त्यांनी तुमच्यासाठी योग्य निवड केली आहे याची मी आता तुम्हालासुद्धा जाणीव करून देईन. तेव्हा इथे आता तेजस रडत असताना त्याच्या डोळ्यातले अश्रू तिच्या हातावरती पडतात. तेव्हा इथे आता तिच्या हातावरती तेजसचे अश्रू पडल्यानंतर ती हळूहळू आपले डोळे आता हलवायला सुरुवात करते आणि त्याच्यामुळे इथे तेजस म्हणत असतो की आपण दोघंजणं मिळून केक बनवूया, तहान लाडू, भूक लाडू बनवूया आणि तुम्हाला आवडतं ना तसं जेवणसुद्धा मी तुमच्याबरोबर बनवायला शिकेन. आपण सगळी कामं दोघंजणं मिळून करायची. तेव्हा इथे आता हे सगळं तेजस खूपच जास्त मनापासून बोलत असतो. त्यामुळे इथे आता मानसी हे सगळं जणू काही ऐकत असते आणि हळूहळू ती आता डोळेसुद्धा उघडायला सुरुवात करते. त्यामुळे इथे आता एवढे प्रेमाचे शब्द ऐकल्यानंतर आता मानसीलासुद्धा राहवत नाही. मानसीसुद्धा आपला हात हलवते आणि हळूहळू डोळे उघडून ती तेजसकडे बघायला लागते. तेव्हा तेजसला खूपच जास्त आनंद होतो. तर इथे तेजसच्या प्रेमामुळे आता मृत्यूच्या दारातून सुद्धा मानसी ही परत आलेली असते. नाहीतर डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की मानसी ही कोमामध्ये जाऊ शकते. पण मानसीला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं की तेजस तिच्यावरती रागवलाय की काय. पण जेव्हा इथे तेजस आता सगळं काही छान छान बोलतो, तिच्यावरती आपलंही प्रेम आहे असं व्यक्त करतो, तेव्हा इथे मानसी आता शुद्धीवरती आलेली असते आणि ती नॉर्मल असते. तेव्हा इथे तेजसचं प्रेम हे जिंकलेलं असतं. तेजसच्या प्रेमामुळे मानसी ही शुद्धीवरती आलेली असते. तर इथे आता रणजित पूर्णपणे वेड्यासारखा वागत असतो, कारण तो मानसीवरती प्रेम करत असतो असं त्याचं म्हणणं असतं आणि म्हणूनच तो तेजसला आणि मानसीला एकत्र बघू शकत नसतो. तर इथे रणजितला मानसीबरोबर आधीपासूनच लग्न करायचं असतं, पण काही असे किस्से घडतात की त्या दोघांचं लग्न होत नाही. पण तरीसुद्धा इथे रणजित मानसीला विसरलेला नसतो. तो तेजसच्या मदतीने मानसीबरोबर पुन्हा लग्न करता येईल का हे ठरवत असतो आणि ते करत असतानाच इथे मानसीचं आणि तेजसचं लग्न होतं
आणि हे काही आता रणजितला पचत नसतं आणि त्यामुळे तो तेजसचा काटा काढायचा ठरवतो. पण इथे आता मानसीच हॉस्पिटलमध्ये गेलेली असते. तेव्हा तो आता तोडफोड करतो, सगळ्या वस्तू इकडच्या तिकडे फेकून देतो आणि सगळा सत्यानाश करतो. तो म्हणतो की हे सगळं माझ्यामुळे झालं आहे, माझ्यामुळे मानसी हॉस्पिटलमध्ये गेले. आणि तो आता सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकून देतो आणि आपला राग व्यक्त करत असतो. तो स्वतःला आता इथे दुखापत करून घेत असतो. तर इथे तेजसचं प्रेम जिंकलेलं असतं आणि इथे रणजित पूर्णपणे हरलेला असतो.